मला सगळं सोपं सुळीत काय बोलता का ते? नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर चला मग आजची आपण रेसिपी बघूया. सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे जो म्हणजे असणार आहे रवा लाडू. पण हा रवा लाडू एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडणार. मला तुम्हाला कशी वाटली ही पद्धत, कारण खूप सोपी पद्धत आहे. तर चला मग आपण बनवूया रवा लाडू. तर चला मग आपण जाऊया. सामग्री कोणती लागणार आहे ती बघूया. इथे आपण घेतला आहे बारीक रवा. रवा हा बारीकच घ्यायचा आहे. सोबत घेतलेला आहे आपण ओलं खोबरं आणि हे किसून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जे वेळीने किसतो तशा पद्धतीने किसायचं आहे. सोबत इथे घेतलेली आहे आपण घी. घीचा वापर खूप कमी होणार आहे, म्हणजे तूप. सोबत घेतलेला आहे आपण वेलची पावडर. त्यानंतर आहे हे किशमिश. सोबत घेतलेला आहे आपण बादाम. हे 25 ते 30 बदाम आहे. नंतर घेतलेले आहेत आपण काजू. तर पिठी साखर मी घेतलेली आहे इथे. हे घेऊया, म्हणजे हे छोटा एक चमचा घेतला मी, तेवढाच तूप टाकेन. ते जे तुम्ही बघू शकता मी भरपूर थोडंसं तूप वापरलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं तरी चालेल. तूप जसं गरम झालं की आपण आपला जो रवा आहे तो टाकून घेऊया आणि हलकासा भाजून घेऊया. तर मी ते एक छोटा टोप घेतला आहे, तो मापून मी इथे रवा घेणार आहे. इथे मी मापून हा छोटा टोप एक रवा घेतलेला आहे. माप ह्याच्यासाठी घेतलं कारण आपल्याला जेवढं रवा घेणार आहे तेवढंच आपल्याला हे ओलं खोबरं घ्यायचं आहे. म्हणून हा एक टोप खोबरं आहे, म्हणून मी एक टोप रवा इथे घेतलेला आहे. तर चला मग आपण रवा हा भाजून घेऊया. रवा आपल्याला भरपूर हलकाच भाजायचा आहे, जास्त रवा भाजायचा नाही आहे, जेणेकरून फक्त ह्याच्यामधला जो थंडपणा आहे तो निघून गेला पाहिजे आहे आणि थोडासा खुशखुशीतपणा येतो रवा भाजल्यावरती, तो आला पाहिजे आहे. आणि लक्ष दिलं हे गरजेचं आहे की रव्याचा रंग हा बदलला नाही पाहिजे, तो पांढराच राहिला पाहिजे. तर आपण पांढऱ्या पद्धतीने थोडा फक्त 5 मिनिटावरती हा रवा भाजून घेऊया. सांगितलं होतं जेवढा आपण रवा घेणार तेवढाच आपण खोबरं घेणार. तर खोबरं पण मी तेवढंच घेतलेलं आहे, एक टोप. तर मग आता हा जो खोबरं आहे आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता गॅस इथे बंद आहे. आपल्याला फक्त रवा हा खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर करूया. तर रवा आपल्या इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे खोबऱ्या आणि रवामध्ये. तर चला मग नेक्स्ट स्टेप दाखवते मी. इथे रवा मी जो आहे एका टोपात काढून घेत आहे छोट्या. तर मिक्सर आपण ह्या पद्धतीने टोपामध्ये टाकून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण एक झाकण देऊया. इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण पाणी टाकूया. तर इथे मी अर्ध इडलीचं भांडं आहे तेवढं पाणी टाकून घेईन. ह्याच्यावरती मी हा इडलीचा छोटा स्टँड इथे ठेवून घेईन उलटा. तर माझ्याकडे स्टीमर नाही आहे, तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरू शकता. आणि ह्या पद्धतीने हे टोप ह्याच्यावरती ठेवून देईन आणि त्यानंतर झाकण लावेन. मग आपल्याला हे 20 मिनिटं ह्याच पद्धतीने उकळवून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला मग आपण काजू आणि बदाम इथे कट करून घेऊया. तोपर्यंत बारीक बारीक ह्या पद्धतीने मी सर्व काजू कट करेन. तर इथे हे सर्व कट करून झालेलं आहे माझं आणि 20 मिनिटं झालेले. हे गरम सुद्धा झालेलं आहे व्यवस्थित. तर चला मग ह्याला बंद करूया आणि 20 मिनिटानंतर 10 मिनिटं ह्याला थंड होऊन देऊया व्यवस्थित. हे जसं थंड झालं तर चला मग थंड झालेलं आहे आपलं हे. थोडा टोप गरम आहे तर रिस्क कशाला घेऊया. तर हे बघू शकता तुम्ही, मी काढून घेते ताटात. आणि तर चणी स्वच्छ पुसून घेऊया, कारण पाणी जे आहे ते पडलं नाही पाहिजे. तर ह्या पद्धतीने मी हे काढून घेईन व्यवस्थित. तर हे तुम्ही बघू शकता आपला जो रवा आहे तो भरपूरसा हलका झालेला आहे व्यवस्थित. आणि हा पण व्यवस्थित काढून घेऊया पूर्णपणे. आपला रवा इथे शिजला आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे. तर तुम्ही बघू शकता की जास्त गरम नाही आहे, हलकं गरम आहे, जेणेकरून की आपण आपले लाडू वळू शकतो तेवढंच गरम ठेवलं पाहिजे. चला मग आपली वेलची पूड इथे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे.
सोबत जे ड्रायफ्रूट्स आपण कट केलेले आहेत ते पण टाकून घेऊया आणि मिक्स करूया ह्यांना. तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण खोबरं आणि रवा जो आहे ह्याच टोपाने मापून घेतला आहे. तर पिठी साखर आपल्याला ह्याच टोपाने मापायची आहे, पण ती आपण घेऊ अर्धी. जसं की आपण टोप भरून जे रवा आणि खोबरं घेतलं आहे त्याच्या उलटा आपल्याला अर्धा टोप इथे पिठी साखर घ्यायची आहे. ते ही बघा मी अर्धा टोप पिठी साखर घेतलेली आहे, ही बरोबर ह्याच्यासाठी आहे. तर पिठी साखर आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे. तर संपूर्ण मिक्सर आपण जे आपण बनवलेलं आहे मिक्सचर ते आपण पिठी साखरेमध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित पहिले. तर तुम्ही बघू शकता साखर इथे मिक्स झालेली आहे. जसे की मी इथे अर्धा टोप साखर वापरली आहे. तुम्ही साखर तुमच्या पद्धतीने वापरू शकता. जसं की तुम्हाला जास्त गोड पाहिजे तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता. मला जास्त गोड नाही आवडत, त्या कारणाने मी तेवढीच साखर टाकते जेवढ्या ह्याच्या ह्याच्या अर्धा पटीने. आणि बघू शकता साखर रवा आहे हा आपला लिमिटेडच गरम होता, त्या कारणाने साखर आपली विरघळलेली नाही आहे. तर चला मग लाडू वळूया. पण लाडू वळण्यासाठी आपल्याला इथे घी घेऊ शकता तुम्ही. घी म्हणजे तूप, किंवा तुम्ही दूध घेऊ शकता. जर दूध घेतलं आपण तर लाडू जे आहेत आपले फक्त 8 दिवस राहू शकतात, पण तूप जर घेतलं तर आपण 15 दिवस ते लाडू ठेवू शकतो. तर मी इथे तूप घालणार आहे. तुम्हाला जे पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, तूप किंवा दूध. तर चला मग मी तूप घेते, दाखवते तुम्हाला किती तूप घेते. तर मी इथे थोडंसं तूप जे आहे मी इथे गरम करून घेईन. हे एवढंच तूप भरपूर झालं. जे दूध वापरू शकतात जसं मी तुम्हाला सांगितलं. तर थोडंसं आपण तूप गरम करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता तुपाला फक्त मी गरम केलेलं आहे आणि त्याचा जाडसरपणा घालवला आहे, ह्याला जास्त कढवलेलं नाही आहे. तर तूप आपण थोडं थोडं करून हे अशा पद्धतीने संपूर्ण ठिकाणी घालून घेऊया. लाडू वळून घेऊया आपण. ते 2 मनुके टाकूया की वरती मग ते डेकोरेशन सारखं चांगलं वाटेल. आवाज तुम्ही बघू शकता लाडू तयार झालेले आहेत इथे. तर कशी वाटली रेसिपी लवकर कमेंट करा आणि मला सांगा. लाईक करा जर तुम्हाला आवडली असेल. भरपूर सोपी पद्धत होती जसं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की सांगा. आणि तुमची इच्छा असेल तर मी अजून काही दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवू तर मला लवकर कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, बेल आयकनला प्रेस करा की माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटतील. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा. तर चला मग बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.